श्री स्वामी समर्थ. घरात गोम दिसणे शुभ की अशुभ? पाल म्हणजेच गोम पडल्याचे संपूर्ण शकुनशास्त्रीय अर्थ. हे सर्व प्राचीन शकुनशास्त्र आणि लोकपरंपरेत सांगितले गेले आहे. पाल म्हणजेच गोम पडल्याचे संकेत. संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे. शरीरावर पडल्यास: डोक्यावर पडली मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि शुभ लाभ होतो. केसांमध्ये पडली कीर्ती वाढते, शुभ बातमी मिळते. कपाळावर पडली नशीब खुलते, कार्य यशस्वी होते. कानावर पडली चांगली माहिती ऐकायला मिळते. नाकावर पडली अचानक धनलाभ होतो. तोंडावर पडली सुखद बातमी मिळते, पण काही वेळा वादविवादही संभवतात. जिभेवर पडली बोलण्यात यश मिळते, आपले म्हणणे पटवून देता येते. हातावर पडल्यास: उजव्या हातावर पडल्यास शुभ कार्य सिद्ध होते. डाव्या हातावर पडल्यास अचानक धनप्राप्ती होते. बोटांवर चांगली संधी मिळते. शरीराच्या इतर भागावर: छातीवर पडली मनोकामना पूर्ण होते. पोटावर पडली पैशाबाबत लाभ होतो. पाठीवर पडली मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून मदत मिळते. कमरेवर पडली घरात आनंदोत्सव होतो. पायावर पडली प्रवासाचा योग तयार होतो. पायाच्या तळव्यावर पडली दूरदेशी प्रवास निश्चित होतो. घराच्या जागेनुसार: मुख्य दरवाजाजवळ दिसली शुभ वार्ता मिळते. स्वयंपाकघरात दिसली अन्नधान्य जपावे, काही वेळा वाद संभवतो. पुस्तकांच्या ठिकाणी दिसली शिक्षण ज्ञानात प्रगती. देवघरात दिसली देवकृपा शुभ लाभ. शयनकक्षात दिसली घरात कलह किंवा तणाव येऊ शकतो. वेळेनुसार: सकाळी दिसली शुभ कार्यसिद्धी. दुपारी दिसली आर्थिक लाभ. सायंकाळी दिसली पाहुणे येतात. रात्री दिसली सावधगिरी बाळगावी, काही अडथळे येऊ शकतात. लक्षात ठेवा, ही सर्व शकुनशास्त्र व लोकपरंपरेतील मते आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने पाल अथवा गोम घरात दिसते कारण तिथे कीटक, प्रकाश किंवा उष्णता असते. त्यामुळे यावर अंधविश्वास न ठेवता फक्त माहिती म्हणून घ्यावी. धन्यवाद.